हाय, हॅलो, कसे आहात सर्व? मजेत ना? तर नमस्कार, श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी अशी रेसिपी बघणार आहोत. ती तुम्ही कधीही तयार करून खाऊ शकता. असं नाही की नाश्त्यालाच किंवा मध्यंतरी जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा सुद्धा ही झटपट अशी टेस्टी अशी रेसिपी आपण तयार करून खाऊ शकतो. लहान मुलांना तर खूप आवडते. आठवड्यातनं 3-4 वेळेस दिलं तरी ती मुलं खाऊ शकतात. एवढी टेस्टी अशी रेसिपी ही तयार होते. तर चला पाहूया. तर त्यासाठी आपल्याला इथे 3 मिडियम साईजचे बटाटे असे शिजवून घ्यायचे. त्याला असं खिसून घ्यायचे किंवा स्मॅश करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे. तर चला आपल्याला हे बटाट्याला फोडणी द्यायची किंवा आपल्याला सारण तयार करून घ्यायचे. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घ्यायचे. त्यानंतर एक मिडियम साईजचा जो कांदा असतो ते व्यवस्थित आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचे. नंतर हळद टाकायची. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. अर्धा चमचा थोडंसं हिंग टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण जे बारीक केलेला शिजवून घेतलेला बटाटा आहे त्यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि इथे मी बॉईल केलेला जो मका किंवा स्वीटकॉर्न असतो ते टाकून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे पण त्यांनी टेस्ट खूप छान येते. मस्त असं सारण तयार होतं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटात हे सारण व्यवस्थित असं तयार होतं. खूप जास्त आपल्याला याला गरम करायची गरज नाही आहे. बघा मस्त मस्त असं आपलं सारण तयार झाले. तर इथं बघा मी ब्रेडला हिरवी चटणी लावून घेणार आहे आणि एका ब्रेडच्या साईजवर टमॅटो केचप लावून घेणार आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणीचा वापर करू शकता. तर चला आता आपण जे बटाट्याचं सारण किंवा फिलिंग तयार केलं आहे ते आपण ब्रेडवर व्यवस्थित असं स्प्रेड करून घेऊया, व्यवस्थित लावून घेऊया. तर अवघ्या 10 मिनिटात असा मस्त असा टेस्टी क्विक असा आलू सँडविच तयार होतो आपला. याला आलू कॉर्न सँडविच म्हणतात. तर यावरून मी जे गोल चिरून घेतलेले टमॅटो, कांदा, काकडी ठेवून घेणार आहे आणि याला आपल्याला बटर लावून तव्यावर व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. तर मस्त असं क्रिस्पी असा आलू सँडविच आपला तयार होतो. तर जो बटाटे शिजवण्याचा वेळ सोडून अवघ्या 10 मिनिटात असा आपला हा आलू सँडविच क्रिस्पी असा तयार होतो. तर चला आता तवा व्यवस्थित गरम झाला आहे. त्यावर आपण बटर लावून हे तयार केलेले सँडविच व्यवस्थित असं गरम करून घेऊया. तर मस्त असे हे नाश्ता तयार होतो. नाश्ता म्हणा किंवा कधीही तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा असं मस्त असं टेस्टी नाश्ता असा तयार होतो. तर हे ब्रेड किंवा सँडविच दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे मस्त असं क्रिस्पी असं सँडविच तयार होतं. तर त्याला इथं आपले मस्त असे क्रिस्पी असे सँडविच तयार झालेत. कट करून दाखवते. खूप मस्त असं मला तर बघताच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांना तर खूप आवडतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय, थँक्यू.